एकत्र कुटुंबाची मिळकत आहे आणि त्या मिळकतीचे वाटप हे झालेले नाही आणि जर समजा त्या मिळकतीतील काहींचा हिस्सा तुम्हाला विकत घ्यायचा असेल किंवा एकाचा हिस्सा तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर असा हिस्सा तुम्ही विकत घेऊ शकतात का? आणि जर घ्यायचं असेल तर काय काळजी घ्यावी हे समजून घेणं महत्वाचं आहे. यामध्ये जे सहहिस्सेदार आहेत त्यांची संमती आवश्यक आहे. जर त्यांची संमती घेतली नाही तर ते भविष्यामध्ये तसा दावा हा कोर्टामध्ये लावू शकतात, ही बाब लक्षात घ्या. तसेच जो हिस्सा तुम्ही विकत घेणार आहे तो तुकडेबंदी कायदा याला बाधा निर्माण करतोय का हे लक्षात घ्या. कारण जर तसा तुकडा असेल आणि तुम्ही विकत घेत असाल तर येथे तुकडेबंदी कायद्याचा उल्लंघन होतो व तसा फेर देखील तुमचा रद्द होऊ शकतो, तशी कारवाई होऊ शकते. त्याचप्रमाणे जी मिळकत तुम्ही विकत घेत आहात ती एकत्र कुटुंबाची आहे, म्हणजेच तिचे विभाजन झालेले नाही आणि ज्या व्यक्तीचा हिस्सा तुम्ही विकत घेत आहात त्या व्यक्तीच्या हिश्शास चतुर्सीमा निश्चित झालेल्या आहेत का हे देखील बघणं तितकंच महत्वाचं आहे. जेणेकरून भविष्यामध्ये वाद उद्भवला तर येथे तुमचे खरेदी खत हे चॅलेंज होऊ शकते, ही बाब लक्षात घ्या.